11 डिसेंबर 2024 परभणीमध्ये आंबेडकर अनुयायांवर दंगल घडवण्याचा आरोप करण्यात आला। त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकर अनुयायांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करत ताब्यात घेतलं। या मारहाणीनंतर आंबेडकर अनुयायी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आणि एक नाव समोर आलं, PI अशोक घोरबाड। असा आरोप करण्यात आला की अशोक घोरबाडांनी दलितांवर अत्याचार केले। अशोक घोरबाडांवर कारवाई करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांकडून करण्यात आली। त्यानंतर 20 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोरबाडांना निलंबित करत त्यांच्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले। आता थेट येऊयात 7 फेब्रुवारीवर। समाज माध्यमांवर अशोक घोरबाडांना महायुतीचा पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात येतोय, पण का? त्या पाठीमागची कारणं काय आहेत? चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय ट्रेन युअर ब्रेन। 6 फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले। नांदेडमध्ये महायुतीच्या 6च्या 6 जागा निवडून आल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। त्याशिवाय त्यांनी विविध बैठका घेतल्या आणि संध्याकाळी एका लग्न समारंभाला देखील हजेरी लावली। मात्र याच लग्न समारंभातला त्यांचा एक फोटो व्हायरल झालाय। यामध्ये निलंबित पोलीस अधिकारी अशोक घोरबाड हे त्यांच्यासोबत अगदी मैत्रीपूर्ण संबंध असल्यासारखं बोलताना दिसतात। त्यांचा याच फोटोवरून सध्या मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाले। अनेक आंबेडकर अनुयायांनी अशोक घोरबाडांचा महायुतीचा आणि विशेष करून शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा असल्याचा आरोप केलाय। आंबेडकर चळवळीत आग्रही राहून भूमिका मांडणारे राहुल प्रधान यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर काही आरोप केलेत। प्रधान म्हणाले, अक्षय भालेराव खुनाचा मास्टरमाइंड घोरबाड आणि बोंढारकर कुटुंबीय होतं। या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाला आरोपी करा अशी माझी मागणी होती, असं मत प्रधानांचं आहे। आता अक्षय भालेराव प्रकरण नेमकं काय? तर 1 जून 2024 रोजी नांदेड जिल्ह्यातल्या बोंडार हवेली गावात अक्षय भालेराव नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली। हत्येच्या दिवशी गावात निघालेल्या लग्नाच्या वरातीत काही तरुण हातात तलवारी, खंजीर, लाठ्या काठ्या घेऊन सहभागी झाले। त्यांनी दुकानात किराणा घेत असलेला आकाश आणि अक्षय भालेराव यांना पाहून जातीवाचक शिवीगाळ केली। तसेच गावात भीम जयंती का काढली असा प्रश्न देखील विचारला गेला आणि हल्ला चढवला। या हल्ल्यात अक्षय भालेरावची हत्या झाली। हा घटनाक्रम अक्षयचा भाऊ आकाशने आपल्या जबाबात नोंदवलाय। पुढे या सगळ्या प्रकरणात जवळपास 7 जणांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। आता अक्षय भालेरावचा जो खून झाला आणि राहुल प्रधानांनी त्यामध्ये शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाला आरोपी करा अशी मागणी केली आहे। ती जिल्हा प्रमुख नेमके कोण आहेत याबद्दल विविध चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे। त्यामुळे या बाबतीत जास्त काही बोललं तर ते योग्य ठरणार नाहीये। पण त्यावेळी तिथं अशोक घोरबाड हे कार्यरत होते आणि त्यांनी आरोपींना पाठीशी घातलं असा आरोप त्यावेळी स्थानिकांनी केला होता। आता परभणी प्रकरणाबद्दल बोलायचं झालं तर 10 डिसेंबर रोजी परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची विटंबना झाली आणि दुसऱ्याच दिवशी आंबेडकर अनुयायांनी बंद पुकारला। त्यामध्ये हिंसाचार झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या। पण काही स्थानिक लोकांची प्रतिक्रिया अशी आहे की मुळात तोडफोड करणारे हे आंबेडकर अनुयायी नव्हतेच। बाहेरच्या काही लोकांनी आंबेडकर अनुयायांमध्ये मिसळून त्या ठिकाणी तोडफोड केली। याबद्दल प्रधानांनी लिहिलंय की परभणी प्रकरणात शिंदे गटाचे पराभूत उमेदवार बजरंग दल आणि संभाजी भिडेंचे समर्थक हे मास्टरमाइंड होते। आता थेट आरोप सुद्धा त्यांनी केले। आता आपण जर काही वेळासाठी राहुल प्रधानांनी केलेले आरोप बाजूला ठेवले आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। परभणी तोडीफोडी नंतरच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये बऱ्याच आंबेडकर अनुयायांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली। आपण कोम्बिंग ऑपरेशनचे व्हिडिओ पाहिले तर पोलिसांनी कशा प्रकारे दलित वस्तीमध्ये घुसून मारहाण केली आणि तोडफोड केली हे आपल्या लक्षात येईलच। त्यात पोलिसांची एक तुकडी ही घोरबाडांच्या नेतृत्वामध्ये होती। शिवाय सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देखील बरंच काही सांगून जातो आणि कदाचित या सर्व गोष्टींचा आधार घेत हिवाळी अधिवेशनात 20 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोरबाड यांना निलंबित करून त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले असावेत। पण आंबेडकर अनुयायी यावर समाधान नाहीये। घोरबाड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आंबेडकर अनुयायी परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च काढत आहेत। आता अशा निलंबित अधिकारी ज्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी लॉंग मार्च काढला जातोय त्याच्यासोबत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा असा मैत्रीपूर्ण फोटो येणं हे नक्कीच शंकेला दुजोरा देणार आहे। आता यावर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.